नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धडपड असते ती घरात शेवटपर्यंत राहून विजेता होण्यासाठी. त्यामुळे जेव्हा नॉमिनेशन होतं तेव्हा सदस्यांची धाकधूक वाढलेली असते. जो तो आपण घरात राहावं असं प्रार्थना करतो. असं असताना बिग बॉस मराठी 6च्या घरातील सदस्य तन्वी कोलते मात्र शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये 3ऱ्या आठवड्यापर्यंत 2 सदस्य घराबाहेर पडले. पहिली राधिका पाटील आणि दुसरी सोनाली राऊत. एव्हिकेशन आठवड्याच्या शेवटी होतं, पण आता 4थ्या आठवड्याच्या सुरुवातीला तन्वी कोलतेने आपल्याला शो करायचा नाही, घराबाहेर पडायचं आहे असं म्हटलं आहे. तिने स्वतः घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. डोळ्यांनी बोलते, सगळ्यांना सोलते तन्वी कोलते असं सागर करंडे तन्वीबाबत बोलतो. पण आता हीच तन्वी बिग बॉस शो का सोडणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसून येत आहे. बिग बॉसच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला, ज्यात तन्वी आपल्याला हा शो करायचा नाही, शो सोडायचा आहे असं बोलताना दिसते. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली. विशाल आणि रोशनला चोरी झालेलं सामान सापडतं. यात चॉकलेट, तांदूळ अशा वस्तू आहेत. यावेळी चोरीचा आरोप लावण्यात आला आहे तो तन्वीवर, कारण सामान तिच्या बेडजवळ सापडतं. तन्वी ओरडून सांगते ही आपण चोरी केली नाही, पण कुणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. घरातील सगळे सदस्य तन्वीवर तुटून पडतात. तन्वीला हे सगळं सहन होत नाही. ती रडू लागते, वैतागते आणि आपल्याला हा शो करायचा नसल्याचं सांगते. तसेच ते तिथून निघून जातानाही दिसते. तिच्या मागोमाग दीपाली सय्यद तिला अडवायला येते, पण तन्वी दीपालीचं ऐकत नाही. ती काहीही थांबत नाही. दरम्यान तन्वीच्या चाहत्यांनी ती असं करणार नाही असं म्हणत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हटलं आहे. बहुतेकांनी अनुश्री चोर असणार असं बोललं आहे. काहींनी तन्वीला तिच्या रडण्यावरून ट्रोल केलं आहे. याआधीही ती बऱ्याचदा रडताना दिसली. त्यामुळे हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या रडकीला आधी घराबाहेर काढा, खरंच तू घराबाहेर पड, आमचा तुला पाठिंबा आहे असं खोचकपणे म्हटलं आहे.